हाय फ्रेंड्स, पालवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही नागपूरला आलो आहोत. तर बघा तुम्ही दीक्षाभूमी बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतलेली होती. तर हे बघण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत. आणि हे बघण्याचं स्वप्न माझं खूप वर्षांपासून होतं. तर ते आज पूर्ण झालेलं आहे. तर इथे बघून दीक्षाभूमी बघून खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न झालं माझं आणि स्वप्न पूर्ण झालं माझं, त्याचा मला खूप आनंद झाला. तर तुम्ही बघू शकता दीक्षाभूमीचा परिसर परिसर खूप मोठा आहे आणि खूप छान होता, मस्त स्वच्छता वगैरे होती. आणि यानंतर मग आता आतमध्ये आम्ही गेल्यानंतर चप्पल बुटं वगैरे साईडला काढले, तिथंच आम्ही आमचे लगेज वगैरे ठेवून दिलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो दीक्षाभूमी बघायला. तर दीक्षाभूमी खूप सुंदर दिसते, बघा तुम्ही पण व्हिडिओमध्ये, खूप छान होती आणि बघून मन प्रसन्न झालं. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. तर आम्ही ना इथे सकाळी लवकर गेलो होतो दीक्षाभूमी बघायला. तर आम्ही ज्या वेळेला गेलो ना त्यावेळेला तिथं जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे खूप शांततेमध्ये आम्हाला आतमध्ये जायला मिळालं आणि दर्शन पण घेता आलं तिथं. तर तुम्ही बघू शकता जास्त गर्दी नाही आहे तिथं. आणि आता आतमध्ये बघा तुम्ही, खूप शांतता होती आणि खूप सुंदर होतं. तर बघू शकता तुम्ही गौतम बुद्धांच्या छान मूर्त्या आहेत ठेवलेल्या तिथं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश पण आहेत तिथं. तर आम्ही गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांना वंदन करून घेतलं तिथं. आणि मग त्यानंतर इथं बाबासाहेबांचे धम्मदीक्षा घेत असतानाचे खूप सारे फोटो लावलेले होते आणि आणखी पण फोटोज होते लावलेले. ते सर्व फोटोज आम्ही बघितले, त्या खाली लिहिलेलं सर्व वाचून घेतलं आम्ही. त्याबद्दल सर्व मुलांना माहिती वगैरे पण दिली आम्ही आणि आम्ही पण माहिती घेतली. त्यानंतर आहे ना इथं आम्ही बाबासाहेब यांच्यासोबत रमाबाई यांचे फोटोज बघितले. नंतर भीमाबाई, रामजी बाबा यांचेसुद्धा फोटो लावलेले होते. त्यानंतर हे बघा, ही पण एक छोटीशी प्रतिकृतीच तयार केलेली आहे दीक्षाभूमीची. तर ही पण बघितली. तर पालवी ब्लॉगवरील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर ना आता आम्ही बाहेर आलेलो होतो आणि बाहेर आल्यानंतर आम्ही तिथं गौतम बुद्धांची मूर्ती होती, तिथं वंदन केलं. त्यानंतर बाबासाहेबांची मूर्ती पण होती, तिथं पण वंदन केलं. तर असं म्हणतात की ज्या वेळेला इथं बाबासाहेब आले होते नागपूरला, त्यावेळेला त्यांनी इथं पहिलं पाऊल ठेवलं होतं. तर त्याच ठिकाणी इथं बाबासाहेबांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. तर आम्ही तिथं पण वंदन केलं आहे. तर तुम्ही पण वंदन करून घ्या. आणि जर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि ह्या आपले बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत. तर चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.